नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाशिक ग्रामीण पोलीस 2026 चा म्हणजे या वर्षी झालेला नाशिक ग्रामीणचा पेपर पाहणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण या पेपरमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही उर्वरित पेपरसाठी जसं की नाशिक कारागृह, नागपूर कारागृह किंवा इतर एसआरपीएफचे पेपर यांच्यासाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे। त्यासोबतच जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करताय तर प्रश्न कशा प्रकारचे आले होते आणि त्याबद्दलची अधिकची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास, माहिती समजल्यास मगच व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव ही शेतमालासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या तालुक्यात आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, पिंपळगाव ही बाजारपेठ द्राक्ष आणि कांदा उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो हिचं नाव पिंपळगाव बसवंत असं आहे। तसेच मित्रांनो ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा आणि द्राक्ष बाजारपेठ आहे। तसेच ही नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यामध्ये आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पिंपळगाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? निफाड तालुक्यामध्ये आहे। त्यासोबतच नाशिक मध्ये एकूण तालुके किती आहेत? तर संख्या आहे 15। नाशिक मध्ये एकूण 15 तालुके आहेत। पुढे प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, यापैकी कोणत्या शहरात नगरपालिका अस्तित्वात नाही? आता या ठिकाणी पहा, येवला नाशिक मधील नगरपालिका आहे, मनमाड ही देखील नगरपालिका आहे, भगूर ही देखील नगरपालिका आहे, परंतु मालेगाव ही काय आहे? महानगरपालिका आहे, नगरपालिका नाही। म्हणजेच पर्याय क मालेगाव या ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात नाही, तर काय आहे? महानगरपालिका आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी हे भगूर गाव लक्षात ठेवायचं आहे। हे गाव आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थान आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? या ठिकाणी पाहायचं आहे, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतात होतो। कुठे? ब्रह्मगिरी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। ठीक आहे। गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतांगेमध्ये नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे भरतपूर खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हणतात? आता या ठिकाणी पाहायचं आहे, नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे आणि मित्रांनो या ठिकाणी राजस्थान मध्ये असलेल्या भरतपूर पक्षी अभयारण्यावरून याला काय म्हणतात? नांदूर मधमेश्वरलाच महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हणतात। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। ठीक आहे। त्यासोबतच पहा, महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ कोणतं? असा प्रश्न विचारला गेला तर नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे। त्यासोबतच मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? आता या ठिकाणी पहा, पेपर मध्ये पर्याय चुकीचा दिला होता। या ठिकाणी बाबा आमटे, विनोबा भावे, लता मंगेशकर, त्यासोबतच आचार्य अत्रे हे नाव होतं। परंतु लक्षात ठेवायचं, 1996 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता आणि मित्रांनो पेपरमध्ये हे नाव दिलं नव्हतं। म्हणजे पेपरमध्ये प्रश्न रद्द झालेला आहे। परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 ला पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना दिला गेलेला आहे। म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, HPMV व्हायरस हा मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? आता या ठिकाणी पहा, HPMV म्हणजे काय? तर ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस। मित्रांनो यामुळे काय होतं? तर श्वसन मार्गावर हा विषाणू हल्ला करतो। हा काय आहे? एक विषाणू आहे जो श्वसन मार्गावर हल्ला करतो आणि श्वसनाशी संबंधित आजार निर्माण करतो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? याचा परिणाम आहे तो श्वसन मार्गावर होतो। कशाचा? HPMV म्हणजेच ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस। म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 7, महादई नदीचा उगम कोणत्या भागातून होतो? महादई नदी मित्रांनो कर्नाटकातील भीमगड वन्यजीव अभयारण्यामध्ये उगम पावते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे। मित्रांनो त्यासोबतच
या नदीला गोवा या राज्यामध्ये मांडवी या नावानं ओळखलं जातं, हे देखील लक्षात ठेवायचं. पुढे जाऊन ही नदी आहे ती अरबी समुद्राला मिळते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. गांधी आयर्विन करार हा भारतातील कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? गांधी आयर्विन करार कधी झाला होता? 1931 साली, 5 मार्च 1931. आणि मित्रांनो, त्यावेळी महात्मा गांधींची सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती आणि मित्रांनो यामुळेच ही चळवळ आहे ती तात्पुरत्या स्वरूपासाठी स्थगित केली आणि महात्मा गांधी आहेत ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते. कोणता करार होता? गांधी आयर्विन करार 1931. लक्षात ठेवायचं आहे. कोणतं आंदोलन स्थगित केलं? सविनय कायदेभंग म्हणजे मिठाचा कायदा मोडणारं आंदोलन. पर्याय ब आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या साली केला? या ठिकाणी पाहायचं आहे 20 मार्च 1927 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ. 1927 ला हा सत्याग्रह झालेला होता. त्यामुळेच लक्षात ठेवायचं आहे 20 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर भारतामध्ये हा दिवस सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 पहा. 1905 साली लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? खरं तर या ठिकाणी 1905 साली लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटी किंवा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ असणार आहे. लक्षात ठेवायचं, लंडन येथे होम रूल सोसायटी किंवा इंडिया हाऊस कोणी स्थापन केलं? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक होते. पर्याय ड आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रपती राज्यसभेसाठी 12 सदस्यांची नियुक्ती करतात, त्यासाठी खालीलपैकी कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रपती हे विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष प्रावीण्य असलेल्या 12 व्यक्तींची नियुक्ती राज्यसभा सदस्य म्हणून करू शकतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ड. विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाहीत? या ठिकाणी पाहायचं, लष्कर प्रमुख, मुख्य न्यायमूर्ती, वायुदल प्रमुख यांच्या नियुक्त्या आहेत त्या राष्ट्रपतींकडून केल्या जातात. परंतु लोकसभेच्या अध्यक्षांची नियुक्ती किंवा निवड ही लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आपल्यामधूनच करत असतात. म्हणजे या ठिकाणी ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जात नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय ब. लक्षात ठेवायचं, लोकसभेच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? तर निवडून आलेले सदस्य आपल्यामधूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. प्रश्न क्रमांक 14. उपराष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या सदस्यांनी बनलेल्या निवड मंडळाद्वारे होते? आता निवड मंडळ म्हणजे काय? इलेक्टोरल कॉलेज. आणि मित्रांनो यामध्ये पहा, उपराष्ट्रपतींसाठी कोण कोण असणार आहे? तर लोकसभा आणि राज्यसभा यामधील निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य या ठिकाणी उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. म्हणजे आपलं उत्तर काय आहे या ठिकाणी? पर्याय ब. संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी हे निवड मंडळ तयार होते. ठीक आहे. पुढे पाहायचं, जर आपल्याला राष्ट्रपतींबद्दल विचारलं तर त्याच्यामध्ये पहा, संसदेचे निर्वाचित सदस्य म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, त्यासोबतच राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, अशा प्रकारे या ठिकाणी मतदान करून राष्ट्रपतींची निवड करू शकतात. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे.
आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला काय विचारलंय. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत म्हणजेच उद्देश पत्रिकेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली? तर या ठिकाणी पाहायचं 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जोडण्यात आले. आणि मित्रांनो, यावर्षी पहिल्यांदाच सरनाम्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब 1976 42व्या घटनादुरुस्ती. आणि 3 शब्द कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यासोबतच पाहायचं 42व्या घटनादुरुस्तीनं काय म्हणतो आपण? लघुराज्य घटना म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हणत असतो. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 16. जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? या ठिकाणी पहा, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आणि मित्रांनो, हा वस्तूच्या किमतीवर आकारला गेलेला असतो, त्या किमतीमध्ये समाविष्ट असतो. त्यामुळे आपल्याला हा कर आपण भरला की नाही हे माहीत नसतं, किंवा या ठिकाणी हा कर आपण प्रत्यक्षपणे आपल्या नावाने भरत नाही, म्हणून याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर म्हणायचं, म्हणजे पर्याय क. आता जीएसटी कसा भरतोय आपण? वस्तूच्या किमतीमध्ये त्याचा समावेश असतोय, त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही किंवा वेगळा भरत नाही. परंतु प्रत्यक्ष कर जसं की इन्कम टॅक्स आपण स्वतःच्या नावाने तो वेगळा भरत असतो, त्यामुळे त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर म्हणायचं. ठीक आहे. आयकर कसा आहे? प्रत्यक्ष आहे आणि जीएसटी हा अप्रत्यक्ष आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते वाक्य किंवा वाक्य अयोग्य आहेत? एक पहा, चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. या ठिकाणी पाहायचं आहे चलनी नोटा जाहीर करण्याचं काम कोणाचं आहे? जारी करण्याचं काम कोणाचं आहे? RBIचं, भारताच्या मध्यवर्ती बँकेचं. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान हे अयोग्य आहे. दुसरं पहा, संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजवळील चलनाचा समावेश होतो. आता मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे संकुचित पैसा म्हणजेच M1, याला काय म्हणतो? नॅरो मनी म्हणतो. याच्यामध्ये लोकांमधील आणि बँकांमधील प्रत्यक्ष चलनाचा समावेश होतो. म्हणजे काय झालं? M1 म्हणजे या ठिकाणी लोकांजवळील चलन आणि बँकांमधील त्यांच्या ठेवी यांचा समावेश होतो. म्हणजे फक्त विधान 2 योग्य आहे आणि विधान 1 अयोग्य आहे. आपल्याला काय विचारलं? अयोग्य कोणतं आहे? म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय अ, फक्त 1 अयोग्य आहे. चुकीचं विचारलं होतं म्हणून फक्त 1 चुकीचं आहे. बरोबर विचारलं असतं तर फक्त 2 बरोबर होतं. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 18. खतांच्या निर्मितीत नैसर्गिक वायू हा एक महत्त्वाचा घटक आहे. खतांच्या उत्पादनात नैसर्गिक वायूची भूमिका खालीलपैकी कोणती? आन्सर कीनुसार या ठिकाणी पाहायचं आहे याचा वापर इंधन म्हणून उष्णता पुरवण्यासाठी तसेच अमोनिया निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून होऊ शकतो. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे होतं? अ आणि ड दोन्ही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता नीती आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला. म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे. याचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हे या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्या पुढे जाऊन कोणता प्रश्न येऊ शकतो? सध्या कोण आहेत अध्यक्ष? तर ते आहेत नरेंद्र मोदी. त्यासोबतच उपाध्यक्ष कोण आहेत? CEO कोण आहेत? आणि सदस्य कोण आहेत? यावर आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रश्न आहेत. जर पाहायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20.
T20 विश्वचषक 2026चा अंतिम सामना कोठे खेळला गेला या ठिकाणी पाहायचं आहे. T20 वर्ल्ड कप 2026 अंतिम सामना होता तो भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी खेळण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क, अहमदाबाद गुजरात या ठिकाणी हा सामना खेळला गेला. स्टेडियमचं नाव काय आहे? नरेंद्र मोदी स्टेडियम. आणि मित्रांनो, या स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या, यजमान कोण होतं या स्पर्धांचं, तर या ठिकाणी पाहायचं आहे 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धांचं यजमानपद होतं भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे. आणि शेवटचा सामना आहे तो अहमदाबादमध्ये पार पडलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21, शरीरात कोणता घटक रक्त गोठवण्यासाठी जबाबदार आहे या ठिकाणी पाहायचं आहे. प्लेटलेट्सचा वापर आहे तो शरीरामध्ये रक्त गोठवण्यासाठी होतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ब, प्लेटलेट्स. किंवा या ठिकाणी मराठीमध्ये याला काय म्हणायचं? रक्तबिंबिका असं म्हणायचं. याचा वापर रक्त गोठण्यासाठी होतो जेणेकरून रक्तप्रवाह थांबवला जाऊ शकतो. ठीक आहे. यासाठी महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर फायब्रिनोजेन हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासोबतच कोणतं जीवनसत्व महत्त्वाचं आहे रक्त गोठण्यासाठी? तर जीवनसत्व के महत्त्वाचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22, प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य नाडी दर म्हणजे पल्स रेट किती प्रति मिनिट असतो या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य नाडी दर आहे तो 60 ते 100 प्रति मिनिट इतका असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. सामान्यपणे आपल्या हृदयाचे एका मिनिटाला किती ठोके पडतात? तर 72 ठोके पडत असतात. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23, सध्या सुरू असलेल्या इराण इस्रायल युद्धामुळे कोणता महत्त्वाचा तेलाच्या वाहतुकीचा मार्ग प्रभावित झालेला आहे या ठिकाणी पाहायचं आहे. भारताकडे तसेच युरोपकडून आशियाकडे होणारी तेल वाहतूक आहे ती कुठून होते? होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. आणि मित्रांनो, या युद्धामुळे हा मार्ग प्रभावित झालेला आहे. हा मार्ग आहे तो ओमानच्या आखाताला पर्शियन आखातासोबत जोडतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी हा आशियाकडे येणारा महत्त्वाचा जलमार्ग आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24, भारताने कोणासोबत केलेला व्यापारी करार याला मदर ऑफ ऑल डील असे संबोधण्यात येते? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारताने युरोपियन युनियन सोबत एक करार केलेला आहे ज्या अंतर्गत अनेक छोटे मोठे करार केले गेले. म्हणून या मोठ्या कराराला काय म्हणायचं? मदर ऑफ ऑल डील्स असं म्हणायचं. आणि मित्रांनो, हा करार कधी झाला? जानेवारी 2026 मध्ये झाला, जेव्हा प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या अध्यक्षा भारतामध्ये आलेल्या होत्या. म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. युरोप सोबत केलेल्या कराराला काय म्हणायचं? किंवा युरोपियन युनियन सोबत केलेल्या कराराला काय म्हणायचं? मदर ऑफ ऑल डील्स असं म्हणायचं. प्रश्न क्रमांक 25, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात पार पडली? या ठिकाणी पाहायचं आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आहे ती नवी दिल्ली या शहरामध्ये पार पडलेली आहे. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, अश्व या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? या ठिकाणी पाहायचं आहे. घोडा, वारू, तुरंग, धव हे शब्द काय आहेत? घोडाला समानार्थी आहेत. परंतु या ठिकाणी बाजी हा समानार्थी शब्द मानला जात नाही. तसेच भुजंग म्हणजे नाग. म्हणजे काय झालं? या ठिकाणी क आणि ड हे दोन्ही घोडाला समानार्थी नाहीत किंवा अश्वाला समानार्थी नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर क किंवा ड हे असणार आहे. दोन्ही असणार आहे सोडा. प्रश्न क्रमांक 27, खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ किंवा रूप ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे. तू आला नसतास तरी चालले असते. या ठिकाणी काय दिसतंय? तर आले, तरी आले. आणि मित्रांनो, जर तर या ठिकाणी आला असेल त्या क्रियापदाला काय म्हणायचं? संकेतार्थ क्रियापद. जर तर ज्या ठिकाणी आलं असेल, जरी तरी ज्या ठिकाणी आलं असेल त्या ठिकाणी संकेतार्थ क्रियापद असतं. प्रश्न क्रमांक 28, खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणाचे मन दुखवू नये. या ठिकाणी पहा, जर कोण, कोणी या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी झाला तर त्यांना म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम. परंतु ज्यांचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी झालाच नाही तर त्यावेळी त्यांना काय म्हणायचं? त्यावेळी त्यांना म्हणायचं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कसं? अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? या ठिकाणी कोणी हे सामान्य सर्वनाम म्हणून आलेलं आहे. पर्याय क.
सामान्य हा पर्याय नसेल तर कोणता असणार आहे? अनिश्चित हा पर्याय असणार आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हा काय, कोण, कोणी यासारख्या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न होता फक्त सर्वनाम म्हणून होतो, त्यावेळी त्यांना काय म्हणायचं? अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असं म्हणायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. सतीश शेतात जातो आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतो. आता या ठिकाणी पाहायचं आहे, सतीश शेतात जातो, संपूर्ण शेताला फेरफटका मारतो, ही दोन वाक्य आहेत ती आणि या उभयान्वी अव्ययानं जोडली गेलेली आहेत. आणि मित्रांनो, आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्वी अव्यय आहे? आणि हे समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय आहे. आणि मित्रांनो, समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय आहे तो प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचाच एक प्रकार आहे. आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडलेले असतात त्या ठिकाणी नेहमी संयुक्त वाक्य तयार होतं. आणि मित्रांनो, आणि हे काय आहे? समुच्चयबोधक म्हणजेच प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय, म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? संयुक्त वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. पाणी मुरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. पाणी मुरणे म्हणजे काय? एखादा गुप्त कट शिजत असणे, म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. काहीतरी गडबड असणे. प्रश्न क्रमांक 31. शरद क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, शरद हा वाक्यातील कर्ता आहे, क्रिकेट हे वाक्यातील कर्म आहे आणि खेळतो हे वाक्यातील क्रियापद आहे. आपण प्रयोग कसा ओळखतो? ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी असतो कर्तरी प्रयोग, आणि ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी असतो कर्मणी प्रयोग. तसेच तिसरा प्रकार असतो भावे प्रयोग, ज्यावेळी क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म दोन्हीच्या लिंगवचनानुसार बदलत नाही त्या ठिकाणी त्याला म्हणायचं भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, शरद खेळतो, त्या जागी जर गीता असेल तर काय होईल? गीता खेळते. म्हणजे काय झालं? कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं, म्हणून या ठिकाणी आहे कर्तरी प्रयोग, म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी योग्य जोड्या लावा. साहित्यकृती आणि लेखक. यश तुमच्या हातात, शिव खेरा, श्रीमान योगी रणजित देसाई, मृत्युंजय शिवाजी सावंत, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? क अ ड ब. क ड ब कुठं आलेला आहे? तर पर्याय अ मध्ये आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय अ, क अ ड ब. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय? असं नाम जे व्यक्तीच्या अंगातील गुण किंवा भाव दर्शवतं. तसेच असं नाम ज्या नामाच्या वस्तूला आपण स्पर्श करू शकत नाही त्याला म्हणायचं भाववाचक नाम. आणि मित्रांनो, अशा नामामध्ये शेवटी सहसा ता, पण, पना, य यासारखे प्रत्यय असतात. मग या ठिकाणी पहा, शूरता ता प्रत्यय आहे, प्रामाणिकपणा पना प्रत्यय आहे, आणि भीती या ठिकाणी हा काय आहे? एक भाव आहे. म्हणजे काय झालं? शूरता, प्रामाणिकपणा आणि भीती ही काय झाली? भाववाचक नामं झाली. परंतु या ठिकाणी पर्वत हे काय आहे? एक सामान्य नाम आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क, पर्वत हे भाववाचक नाम नाही. प्रश्न क्रमांक 34. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यातील अलंकार कोणता? आता या ठिकाणी पहा, अलंकार ओळखायचा आपल्याला. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी माया काय आहे? उपमेय आहे, आणि आभाळ उपमान आहे. आणि ज्यावेळी उपमेय हे उपमानासारखे आहे किंवा उपमेय हे उपमानाच्या समान आहे हे दर्शवण्यासाठी परी, सारखा, सम, गत, जसा यासारखे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं उपमा हा अलंकार असतो. आणि या ठिकाणी कोणता आलाय? गत हा शब्द आलाय, म्हणजेच या ठिकाणी आहे उपमा हा अलंकार. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क. दृष्टांत कधी असतो? जेव्हा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं तेव्हा त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार आहे असं म्हणायचं. स्वभावोक्ती कधी? जेव्हा एखाद्या वस्तूचं, स्थळाचं, काळाचं किंवा प्रसंगाचं अत्यंत चित्रमय परंतु स्वाभाविक असं म्हणजे डोळ्यासमोर उभा राहणारं वर्णन केलं तर त्याला म्हणायचं स्वभावोक्ती अलंकार. ठीक आहे. अर्थात तरण्यास पाहायचं आहे तर आपलं ए टू झेड मराठी सिरीज पाहून घ्या. त्याच्यामध्ये आपण 44 व्हिडिओमध्ये पूर्ण मराठी व्याकरण कव्हर केलेलं आहे आणि सर्व व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 35. स्वहित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. स्वहित म्हणजे काय? स्वार्थ. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? परमार्थ. पर्याय ब. प्रश्न क्रमांक 36.
आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत आता या ठिकाणी पाहायचं आहे. आणि आ यांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो म्हणजे एकसारखाच होतो. त्यासोबतच ई आणि ई, उ आणि उ या सर्वांचा उच्चार आहे तो त्यांच्या त्यांच्या उच्चार स्थानातून होतो म्हणून यांना काय म्हणायचं, आणि आ सजातीय आहेत, ई आणि ई सजातीय आहेत, उ आणि उ एकमेकांचे सजातीय आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी, आणि आ यांचा उच्चार एकाच स्थानावरून होतो म्हणून हे काय झाले, सजातीय स्वर झाले म्हणजे पर्याय क. आणि या ठिकाणी जर आपण आणि ई घेतला तर त्या ठिकाणी काय होईल, हे दोन्ही उच्चारस्थाने वेगळे असल्यामुळे हे होतील विजातीय स्वर. प्रश्न क्रमांक 37, रामास वनवास मिळाला या वाक्यात रामास या शब्दाची विभक्ती सांगा. या ठिकाणी पाहायचं आहे, राम या नामाला स हा प्रत्यय लागला आणि स हा विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तर द्वितीयचा आणि चतुर्थीचा आहे. आणि पर्यायामध्ये कोणता आलाय, फक्त चतुर्थी आलंय म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ असणार आहे. दोन्ही असं तर आपण कसं ओळखलं असतं, तर त्या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा एखादी गोष्ट मिळाली किंवा दिली गेली अशा प्रकारचा भाव असेल म्हणजेच संप्रदान हा कारकर्ता असेल त्या ठिकाणी असणार आहे चतुर्थी विभक्ती. आणि जर हा प्रत्यय कर्माला लागलेला असेल तर त्याला म्हणायचं द्वितीय विभक्ती. याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहिलेली आहे. जर अजूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या. त्या ठिकाणी पहा, चतुर्थीचे प्रत्यय कोणते, सला ते सलनाते. आणि वस्तू घेतली गेली असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी प्रत्यय म्हणायचं, संप्रदान कारकार्थ म्हणायचा. ठीक आहे. पंचमीचे प्रत्यय ऊन हून, कारकार्थ काय आहे, अपदान आहे. तृतीयचे कारकार्थ करण आणि प्रत्यय कोणते, नेएशी निहीशी. आणि प्रथमाला प्रत्यय नाहीत परंतु कारकार्थ काय असतो, तर कर्ता असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. या ठिकाणी पहा, त ई आहे, सप्तमीचे प्रत्यय आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ असणार आहे. याचा कारकार्थ काय असतो, अधिकरण. हे काय दाखवतं, तर वेळ आणि ठिकाण दाखवतं म्हणून याला काय म्हणायचं, अधिकरण कारकार्थ म्हणायचं. सला नाते द्वितीय आणि चतुर्थी, निशी ई ही तृतीया आणि चाची चेच्या षष्टी. ठीक आहे. यांचे कारकार्थ पाहायचे, सलातेचे द्वितीयचा कारकार्थ कर्म असतो, चतुर्थीचा संप्रदान, तृतीयेचा करण आणि या ठिकाणी षष्टीचा संबंध असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. या ठिकाणी पहा, समजा एखादं वाक्य संपलं आणि पुढे तपशील द्यायचं तर काय केलं जाईल, त्या ठिकाणी 2 टिंब दिले जातील. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं अपूर्ण विराम. म्हणजे या ठिकाणी वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी 2 टिंबांचा, एकाखाली एक 2 टिंबांचा म्हणजे अपूर्ण विरामाचा वापर करायला लागेल म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते. आता मित्रांनो, संधीचे 2 प्रकार आहेत, स्वर संधीचे 2 प्रकार आहेत. स्वर संधीचे कोणते, पररूप संधी आणि पूर्वरूप संधी. समजा या ठिकाणी अ आणि ई एकत्र आलेले आहेत. ठीक आहे. त्यावेळी जर अ चा लोप झाला आणि ई राहिला तर त्याला काय म्हणायचं, पररूप संधी म्हणायचं, कारण पर म्हणजे दुसरं पद आहे असं राहतंय. त्यासोबतच जर ई चा लोप झाला आणि ए आहे असं राहिला तर त्या ठिकाणी काय होईल, पूर्वरूप संधी होईल, कारण पहिलं पद आहे असं राहतंय. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, विग्रह पाहायला लागतील आपल्याला. दिगंबर या ठिकाणी ही काय आहे, व्यंजन संधी आहे, या ठिकाणी विचारच नाही करायचा. अतएव या ठिकाणी विसर्ग संधी आहे, याचा देखील विचार नाही करायचा. नभो मंडळ, न भ या ठिकाणी आहे विसर्ग संधी, याचा देखील विचार नाही करायचा. मग राहिलं काय, सांगेन. या ठिकाणी सांग मधील शेवटचा वर्ण अ आणि एन मधील शेवटचा वर्ण एन. ठीक आहे. काय होतं, पहिला वर्ण ए, एन मधील पहिला वर्ण ए, दोन्ही एकत्र आलो काय झालं, अ चा लोप पावला आणि ए आहे तो ग ला जाऊन जोडला गेला. म्हणजे काय झालं, तर पहिल्या पदाचा लोप पावला आणि दुसरं पद त्या ठिकाणी आहे असं राहिलं तर त्याला काय म्हणणार आपण, पररूप संधी म्हणणार. म्हणजे आपलं उत्तर सांगेन मध्ये पररूप संधी आलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, घनश्याम सुंदरा श्रीधरा अर्णोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो. आता या ठिकाणी पाहायचं आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा अर्णोदय झाला हे काय आहे, एक प्रार्थना आहे, एक भजन आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी भक्तिगीत, भजन, प्रार्थना, कीर्तन अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर त्या नेहमी शांत रसामध्ये असतात. कोणत्या, शांत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड असणार आहे. वरील गीत आहे ते शांत रसामध्ये असायलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक 42, माधव जुलियन हे टोपण नाव कोणाचे आहे. या ठिकाणी पहा, माधव जुलियन हे टोपण नाव आहे
माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला या ठिकाणी पाहायचं आहे. विंचू चावला, दार उघड यासारखी भारूड कोणी म्हणली, कोणी गायली, कोणी लिहिली, तर संत एकनाथांनी लिहिली. त्यामुळे या ठिकाणी भारूड हा रचना प्रकार मराठीमध्ये संत एकनाथांनी प्रचलित केला असं आपण म्हणू शकतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. भारूड म्हटलं की संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 44, ध्वनिदर्शक शब्द लिहा. म्हशीचे, आता या ठिकाणी पहा, खिंकारणे घोडा, हंबरणे गाय, ओरडणे माणूस आणि सर्व प्राणी, परंतु रेकणे हा शब्द आहे तो घोडा, रेडा, म्हस किंवा या ठिकाणी म्हशीचं रेडको यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, म्हशीचे रेकणे, रेड्याचे रेकणे, रेडकाचे रेकणे. रेडको म्हणजे काय, म्हशीचं पिल्लू, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 45, मात्रा वृत्तातील गण हे साधारणपणे किती मात्रांचे असतात. त्या ठिकाणी पहा, मात्रा वृत्तांमध्ये गण असतात ते प्रत्येकी 4 मात्रांचे असतात, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय अ, 4 मात्रांचे असतात. प्रश्न क्रमांक 46, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. आपण वर पाहिलं, जर स्वरांची निर्मिती एकाच उच्चार स्थानातून होत असेल तर त्यांना आपण म्हणतो सजातीय स्वर, आणि जर भिन्न उच्चार स्थानातून होत असतील तर त्यांना म्हणतो आपण विजातीय स्वर, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय ड. प्रश्न क्रमांक 47, शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांचे 8 प्रकार. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांचे 8 प्रकार होत, पर्याय ब. कोणत्या कोणत्या 8 जाती आहेत, 4 आहेत विकारी, 4 आहेत अविकारी. विकारी कोणत्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी कोणत्या, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे एकूण 8 जाती, त्यापैकी 4 विकारी, 4 अविकारी, म्हणजे 4 सव्यय आणि 4 अव्यय. विकारी म्हणजे सव्यय, अविकारी म्हणजे अव्यय. पुढे प्रश्न क्रमांक 48, तो नेहमीच पोटभर जेवत असतो या वाक्यातील काळ ओळखा. त्या ठिकाणी पाहायचं आहे, त अधिक असतो, असते, असतात. ठीक आहे. अशा प्रकारचं जर रचना असेल तर त्या ठिकाणी नेहमी रीती वर्तमान काळ असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. करत असतो, खात असतो, जेवत असतो, करत असते, जात असते, या ठिकाणी काय होतं, तर त अधिक असतो, असते, असतात, या ठिकाणी नेहमी रीती वर्तमान काळ असणार आहे. आणि या ठिकाणी काय आहे, त अधिक असतो रीती वर्तमान काळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. या ठिकाणी पाहायचं, सदा सर्वदा हे काय आहे, कालवाचक क्रियाविशेषण आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. समजा क्रियापदाला आपण कधीने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असलं पाहिजे, कालवाचक क्रियाविशेषण. योग तुझा घडावा, तुझा योग कधी घडावा, सदा सर्वदा घडावा, म्हणजे सदा सर्वदा काय झालं, कालवाचक क्रियाविशेषण. जर आपण कोठेनं प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर त्याला काय म्हणायचं, स्थलवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, असतील शीते तर जमतील भूते या म्हणीसाठी पर्यायी म्हण ओळखा. या ठिकाणी पहा, असतील शीते तर जमतील भूते म्हणजे काय, जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती आहे किंवा धन आहे तोपर्यंतच लोक आपल्या जवळ येतात, अशा प्रकारे ही म्हण आहे. आणि मित्रांनो, त्याच अर्थात दुसरी म्हण कोणती आहे, तर हात ओला तर मित्र भला, म्हणजेच जवळ पैसा असेल तर मित्र असतात, नाहीतर कोणीच कोणाचं नसतं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर वरील म्हणी सुसंगत म्हण कोणती आहे किंवा समानार्थी म्हण कोणती आहे, पर्याय ब, हात ओला तर मित्र भला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे नाशिक ग्रामीणचे पेपरमधील प्रश्न. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.